मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आठवड्यातनं आपले 3 व्हिडिओ येणार आहे. आजचा व्हिडिओ आहे की पोलीस भरती आणि इतर नोकरी भरत्या ॲड कधी येतील, जागा किती असतील. आपण प्रथमतः फॉरेस्ट गार्ड, वायरलेस, हे बाकी सगळ्या भरत्या आहेत. ह्या सगळ्याच भरत्या यावर्षी होणार आहेत. कारण ह्या वर्षी शेवटच्या भरत्या नाही पडल्या तर 27च्या पहिल्या महिन्यामध्ये ह्या बाकी सगळ्या भरत्या पडणार आहेत. आणि फॉरेस्ट गार्ड आणि पोलीस भरती, बघा, फॉरेस्ट गार्डमध्ये वारंवार वनमंत्र्यांनी विचारणा केली आहे, अहवाल मागवले, सगळं झालेलं आहे, आराखडा तयार आहे. ह्या सगळ्या भरत्या ज्या आहेत फॉरेस्टच्या, वनपाल असतील, वनमजूर असतील किंवा फॉरेस्ट गार्ड असतील, ह्या सगळ्या भरत्या ह्या लवकरच सुरुवात होईल. आणि आता विषय आहे पोलीस भरतीचा. मित्रांनो, तुम्ही गोष्ट समजून घ्या. एक पोलीस भरती एक असा विषय आहे, एक अशी भरती आहे, ही भरती प्रत्येक वर्षामध्ये 100% नाही, 101% होणार. त्यामध्ये काहीही हे नाही. प्रत्येक वर्षाला भरती होणार पोलीसमध्ये आणि आर्मीमध्ये. पोलीसचं कसं असतं, मनुष्यावरती हे संख्या असते पोलिसांची, म्हणजे लोकसंख्या आणि पोलीस यांचा हा संबंध हा दोघांमध्ये असतो. आता नवीन पोलीस स्टेशन्स आहेत, नवीन ज्या संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या आहेत, त्यामध्ये महिला सुरक्षा आहे, आपले पदार्थ विरोधक आहे आणि सायबर आहे. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये मनुष्यबळ आता तुटवडा हा डिपार्टमेंटला पडतो. आणि खास करून महाराष्ट्र पोलिसामध्ये सध्या मनुष्यबळामध्ये तफावत भरपूर आहे. त्यामुळं आता मागे आपले DGP साहेबांनी सांगितलेलं आहे की या वर्षामध्ये परत आपण भरतीला सुरुवात करू. कारण शक्यता ही ह्या 4 महिन्यामध्ये भरतीची ॲड पडू शकते. नाही, डिसेंबरला सुरुवात होईल आणि माझी प्रक्रिया ही पुढल्या वर्षी चालू होईल, जानेवारी फेब्रुवारीला. पण जाहिरात ही या वर्षामध्ये 100% पडणार आहे. आता तुम्हाला मित्रांनो काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील या विषयावरती बोलताना. त्या गोष्टी अशा आहेत, आता ही तर भरती 20,000 प्लस होईल किंवा 18,000 प्लस होईल, म्हणजे 15च्या पुढेच भरती होणार आहे, 15,000च्या, त्यामध्ये काही डाऊट नाही. पण ज्या वेळेस ही लोकसंख्याची गणना होईल, जनगणना होईल 2027ला 28ला, त्यानंतर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भरती होऊ शकते. आतापर्यंत लोकसंख्येचा आकडा बाहेर नाही आला, फक्त अंदाज काढून वॅकंट पोस्ट बघून हे करणं चालू आहे, नवीन पोलिटिशियन काढणं वगैरे. पण ज्यावेळेस ॲक्च्युली जनगणना बाहेर येईल, ॲक्च्युली लोकसंख्या बाहेर येईल, त्यावेळेस एक शिस्तबद्ध आणि एक प्रारूप आराखडा तयार होईल या डिपार्टमेंटचा. आणि त्यानंतर नवीन पोलीस स्टेशनची स्थापना, आउटपोस्ट असतील, स्टेशन्स असतील, CPI असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आणि पोलीस भरती हे प्रत्येक वर्ष आहे. तुम्हाला परत सांगायची काही गरज असू नये. तुम्ही ते ऐकायची सवय लोकांना लावून घेऊ नका. फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, आपल्या आयुष्यामधील आपण हे भरती ही शेवटची करतोय. ज्या मुलांनी पहिले काही भरत्या केल्या असतील त्या मुलाकरता की आपण समजायचं की आपली ही भरती शेवटची आणि पहिलीच आहे. आपण जे पाठीमागे भरती केली डोक्यातनं काढून टाका. कारण आपण जर मागच्या गोष्टी पुढे घेत चलो तर आपली सध्याची तयारी होणार नाही. त्यामुळं मागे झालं, पास्ट इज पास्ट. भविष्यकाळ फक्त पाहायचा असतो. पण सध्या आपल्याला भूतकाळाचा विचार करायचा नाही. सध्या झुरं बनवून सुरुवात करा. तुम्हाला अजून 7 ते 8 महिने भेटणार आरामशीर. तर तुम्ही आज झुरोही असाल, तुमची तयारी ही परफेक्ट होऊ शकते आणि तुम्ही आपलं यश हे त्या ठिकाणी मिळवू शकता. एक व्यवस्थित असा आराखडा बनवून कामाला लागा. आणि उद्या किंवा परवा मी व्हिडिओ आणणार आहे, तो आपला भाग 2 असणार आहे. आपण भाग पाठीमागे पोस्ट केला आहे, जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता. आता पार्ट 2 आहे, किंवा त्यात मी ह्या गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला झुरं तुम्ही तयारी करत आहात झुरंपासून, पण नेमकं तुम्हाला 2 टाइम 5-5 मिनिटं काय करायचे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा कमी होणार नाही. आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या आंतरिक मनाला उत्तेजना देऊन तुम्हाला तुमच्या यशामध्ये हे सगळं ब्रह्मांड कसं तुम्हाला साथ देईल, हे मी ह्युमन सायकोलॉजीविषयी बोलते. कुठं फतांड, टाइमपास, पापफळ असा तुम्हाला सांगत नाही. आपलं अध्यात्म हे सांगतंय. आणि बॉब प्रॉक्टर नावाचे जे काही लेखक आहेत ते सुद्धा हे सांगतात, जैसा सोचोगे वैसा बनोगे. तुम्हाला मी ती सोच, तो विचार आणणार आहे. त्यामुळं
व्हिडिओ बघत राहा आठवड्याला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.